विद्यार्थी मित्रांनो, दिस इज स्पेशल डे फॉर अस. आज टीचर्स डे आहे आणि आज या टीचर्स डे निमित्त मला सर्व विद्यार्थ्यांची, माजी विद्यार्थी, सध्याचे विद्यार्थी सगळ्यांची आठवण होते. कारण तुम्हा विद्यार्थ्यांमुळेच माझं या शिक्षकी पेशाला अर्थ आहे आणि या शिक्षक दिनानिमित्त मी पण तुम्हाला सगळ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1च्या विद्युत निर्मिती आणि पारेषण या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय आणि त्यामध्ये मी परवाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलंय की विद्युत निर्मिती जिथं होते तिथं ती वीज निर्माण झाल्यानंतर ती प्रत्यक्ष उपयोजनासाठी काही शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये पोहोचवावी लागते आणि विद्युत निर्मितीपासून ती उपयोजनाच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो टप्पा आहे त्या टप्प्याला आपण पारेषण असं म्हणतो आणि ह्या पारेषणाचा जरा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, विद्युत पारेषणाला जी सुरुवात होते ती विद्युत निर्मिती केंद्रापासून सुरुवात होते आणि विद्युत पारेषणाचा जो शेवट होतो तो सबस्टेशन म्हणजे आपल्या जवळच्या परिसरामध्ये, आता आपण वानेवाडीत राहतोय तर सोमेश्वर नगर सारख्या परिसरापर्यंतचा जो टप्पा आहे म्हणजे कोयनेपासून सोमेश्वर नगर पर्यंत जो टप्पा आहे तो पारेषणाचा टप्पा आहे आणि त्या पारेषणाच्या टप्प्यामध्ये आपल्याला नक्की काय काय कुठल्या कुठल्या प्रकारचे घटक त्यामध्ये वापरले जातात आणि ते पारेषण कशा प्रकारे केलं जातं याचा सविस्तर अभ्यास आपल्याला व्हिडिओमध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा पारेषणाचे प्रकार आपण बघूयात. पारेषण हे आपण प्राथमिक पारेषण आणि दुय्यम पारेषण, प्रायमरी अँड सेकंडरी ट्रान्समिशन इन इंग्लिश असं ते विभागलेलं आहे. तर प्राथमिक पारेषणाची जी सुरुवात आहे ती विद्युत निर्मिती केंद्रापासून होते. उदाहरणार्थ कोयना या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्र आहे. तर प्राथमिक पारेषणाची सुरुवात कोयनेला होईल आणि समजा कोयनेपासून लोणंद पर्यंत एक 220 केव्ही किंवा 420 केव्ही ची जी ट्रान्समिशन लाईन आलेली असेल तर कोयनेपासून लोणंद पर्यंतचा जो टप्पा आहे तो कोयनेपासूनच्या लोणंद पर्यंतच्या टप्प्याला आपण प्राथमिक पारेषण असं म्हणणार आहे. लोणंद पासून सोमेश्वर नगर पर्यंतचा जो टप्पा आहे त्याला आपण म्हणणार आहे दुय्यम पारेषण. सुरुवातीला विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जे वीज निर्माण होते त्या विजेचं जनरली व्होल्टेज 11 केव्ही किंवा 15.75 केव्ही इतकं असतं आणि एका स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने, आपण ज्या डायग्रामचा परवा अभ्यास केलेला आहे त्या स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपण ते व्होल्टेज एकतर 132 केव्ही, 400 केव्ही, 220 केव्ही किंवा 765 केव्ही एवढ्या ट्रान्समिशन व्होल्टेजेस मध्ये वाढवतो. म्हणजे ट्रान्समिशन व्होल्टेजची जी लेवल आहे ती ट्रान्समिशन व्होल्टेजची लेवल अगदी 110 केव्ही असेल, 132 केव्ही असेल, 220 केव्ही असेल, 400 केव्ही असेल, 765 केव्ही असेल. तुम्हाला प्रश्न पडेल की नक्की किती असायला पाहिजे. तर पारेषणाचं जे अंतर आहे म्हणजे जास्त अंतरापर्यंत जर आपल्याला वीज न्यायची असेल तर ट्रान्समिशन व्होल्टेज सगळ्यात जास्त असेल म्हणजे ते 765 केव्ही असेल. त्यापेक्षा कमी अंतर असेल तर ते 400 केव्ही असेल. त्यापेक्षा कमी अंतरावर न्यायचे असेल तर ती 220 केव्ही असेल. त्यापेक्षा कमी असेल तर 132, आणखी त्यापेक्षा कमी असेल तर 110 केव्ही असे ट्रान्समिशन व्होल्टेजेस आहेत. ही व्होल्टेजेस आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर ही जी ट्रान्समिशन व्होल्टेजेस आहेत त्या ट्रान्समिशन व्होल्टेजेस नुसार आपण ट्रान्समिशनच्या वेगवेगळ्या घटकांची निर्मिती करत असतो. आता पारेषणाचे जे प्रकार आहेत ते प्राथमिक पारेषण आणि दुय्यम पारेषण. प्राथमिक पारेषणाचा टप्पा आहे तो विद्युत निर्मिती केंद्रापासून रिसिव्हिंग स्टेशन पर्यंत आणि दुय्यम पारेषणाचा टप्पा आहे तो रिसिव्हिंग स्टेशन पासून सबस्टेशन पर्यंत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा विद्युत निर्मिती केंद्राच्या जवळ असणारा जो ट्रान्सफॉर्मर असेल तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल आणि त्या स्टेप अप ट्रान्सफॉर्मर पासून प्राथमिक पारेषणाला सुरुवात होईल. नंतर प्राथमिक पारेषण जिथं संपेल त्याला आपण रिसिव्हिंग स्टेशन म्हणतो. ठिकाणाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर प्राथमिक पारेषण कोयनेला चालू होईल, लोणंदला संपेल. दुय्यम पारेषण लोणंदला चालू होईल, सोमेश्वर नगरला संपेल. पण लोणंदला मात्र आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरणार आहोत. आणि काय करणार आहे आपण, फॉर एक्झाम्पल आपण कोयनेला 15.75 केव्हीचं रूपांतर सपोज 400 केव्ही मध्ये केलं तर प्राथमिक पारेषणाची लाईन असेल 400 केव्हीची. 400 केव्हीची लाईन लोणंद पर्यंत येईल. लोणंदला आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरणार आहे आणि ह्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मार्फत त्या 400 केव्हीचं रूपांतर 33 केव्ही मध्ये केलं जाईल आणि 33 केव्हीची लाईन लोणंद पासून सोमेश्वर नगर पर्यंत येईल.
अशा रीतीने दुय्यम पारेषणाचा टप्पा पूर्ण होईल. प्राथमिक आणि दुय्यम पारेषण पाहिल्यानंतर पारेषणामध्ये कुठले घटक समाविष्ट होतात हे आपल्याला बघायचंय. तर पारेषणामध्ये प्रामुख्याने तीनच महत्वाचे घटक समाविष्ट आहेत. आणखी छोटे छोटे घटक त्यामध्ये आहेत, पण तीन मुख्य घटक त्यामध्ये आहेत. तर पारेषणामधला पहिला घटक आहे ट्रान्समिशन लाईन. ज्या विद्युत वाहक तारांमार्फत आपण वीज पाठवतो त्याला आपण ट्रान्समिशन लाईन असं म्हणतो. आणि ती ट्रान्समिशन लाईन हा पारेषणामधला सगळ्यात महत्वाचा घटक होय. पारेषणामधला दुसरा महत्वाचा घटक आहे सपोर्टिंग स्ट्रक्चर. सपोर्टिंग स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्याने आपल्या ट्रान्समिशन लाईनला आधार दिला जातो ते सपोर्टिंग स्ट्रक्चर, त्याला आपण टॉवर किंवा पोल असं म्हणू शकतो. हायर व्होल्टेजेस साठी आपण टॉवरचा उपयोग करतो आणि कमी व्होल्टेजेस साठी आपण पोलचा उपयोग करतो. तर सपोर्टिंग स्ट्रक्चर हा पारेषणामधला दुसरा महत्वाचा घटक. आणि तिसरा महत्वाचा जो घटक आहे दॅट इज लाईन इन्सुलेटर्स. म्हणजे सपोर्टिंग स्ट्रक्चर आणि ट्रान्समिशन लाईन ह्यांना एकमेकांपासून विद्युत दृष्ट्या अलग करण्यासाठी जो घटक वापरतात त्या घटकाला आपण म्हणतो इन्सुलेटर्स. हे तिन्हीचीही भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि ह्या तिन्ही बाबींचा स्टडी किंवा अभ्यास आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो घटक आहे ट्रान्समिशन लाईन. ह्या ट्रान्समिशन लाईन साठी आपण थ्रूआउट ACSR कंडक्टरचा वापर करतो. ACSR कंडक्टर म्हणजे काय, तर A फॉर अल्युमिनियम, C फॉर कंडक्टर, S फॉर स्टील अँड R फॉर रेनफोर्स्ड. याचा अर्थ असा आहे की हा कंडक्टर बनवताना ही त्याची आकृती दाखवलेली आहे. ACSR कंडक्टरचं क्रॉस सेक्शन व्ह्यू या ठिकाणी आकृतीत दाखवलेला आहे. त्यामध्ये हा मधला जो भाग आहे ज्याला आपण सेक्शनल लाईन दाखवलेली आहे, हा जो मधला भाग आहे त्या आहेत गॅल्व्हनाइज्ड स्टील वायर. म्हणजे पोलादी तारा मध्यभागी वापरलेले आहेत आणि त्याच्या कडेला वापरलेले आपण अल्युमिनियम कंडक्टर. म्हणजे काय गरज आहे की आपण ह्यामध्ये गॅल्व्हनाइज्ड स्टील वायर का वापरलेली? तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस ट्रान्समिशन लाईनचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस दोन टॉवर मधला जर अंतराचा विचार केला आणि त्या लाईनवर असणाऱ्या ताणाचा जर विचार केला तर तो ताण प्रचंड आहे. आणि एवढा प्रचंड ताण सहन करण्यासाठी फक्त अल्युमिनियमची जी तार आहे ती सक्षम नाही. कारण अल्युमिनियम ह्या धातूचा जर विचार केला तर अल्युमिनियमची जी मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे ती कमी आहे. आणि मग ह्या कंडक्टरला मजबूती प्राप्त होण्यासाठी ह्या अल्युमिनियम कंडक्टरच्या मधून आपण गॅल्व्हनाइज्ड स्टील वायर टाकलेली, ज्यामुळं त्या कंडक्टरमध्ये लाईनवर असणारा प्रचंड ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते. सो दिस इज ACSR कंडक्टर यूज फॉर ट्रान्समिशन लाईन. ह्या कंडक्टरची जी जाडी आहे ती जाडी किंवा त्यामध्ये असणारे तारांची संख्या ही त्या लाईन मधून वाहणाऱ्या प्रवाहावर अवलंबून असेल. इट विल बी डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ करंट फ्लोइंग थ्रू दॅट कंडक्टर. तर ही ट्रान्समिशन लाईनचा ACSR कंडक्टरचा छेद देखावा दाखवलेला आहे. आता ट्रान्समिशन पारेषण मधला दुसरा घटक आपल्याला बघायचा आहे सपोर्टिंग स्ट्रक्चर. आता सपोर्टिंग स्ट्रक्चर म्हणजे ज्या लाईनला आधार देण्याचं काम ज्या भागाद्वारे केलं जातं दॅट इज सपोर्टिंग स्ट्रक्चर. आणि आपण ह्याला म्हणतोय टॉवर. हा टॉवर जो आहे हा टॉवर आहे ट्रान्समिशन लाईन नेण्यासाठी असणारा सपोर्टिंग स्ट्रक्चर. हा टॉवर तयार करत असताना ह्या लाईनचा प्रचंड ताण सहन करणे, काही वेळेला नैसर्गिक काही बाबी असतात त्यामध्ये वादळ असेल वारा असेल त्यामुळे त्या लाईनला बसणारे हेलकावे असतील, ते हेलकावे सुद्धा सहन करण्याची जी क्षमता आहे ती ह्या टॉवर मध्ये असायला पाहिजे. म्हणून ह्या टॉवरचं डिझाईन हे इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची बाब असते. आणि ह्या टॉवरचं डिझाईन करण्यासाठी नॉट ओनली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या तिन्ही प्रकारच्या इंजिनिअरिंगचा आधार घेऊन ह्या टॉवरची निर्मिती केलेली असते. कारण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून ह्या लाईन मधला अंतर किती असायला पाहिजे, व्होल्टेज किती असायला पाहिजे, हवेची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. टॉवरची मजबूती विचारात घेत असताना आणि त्या टॉवरचं डिझाईन करत असताना मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केलेला आहे. आणि ह्या टॉवरची स्ट्रेंथ किती असायला पाहिजे म्हणजे उभारणीची ताकद किती असायला पाहिजे त्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगचा आपण आधार घेतलेला आहे. तर हा टॉवर तुमच्या समोर आकृतीत दिसतोय. आता ह्या टॉवरचे वेगवेगळे भाग आहेत. हा जो वरचा भाग आहे ह्याला आपण पीक ऑफ द टॉवर म्हणतो. त्यानंतर हा मधला जो भाग आहे ह्याला आपण केज असं म्हणतो. हे जे आहेत हे आहेत क्रॉस आर्म. ह्या क्रॉस आर्मचं डिस्टन्स किंवा माप किती असावं हे ट्रान्समिशन व्होल्टेजवर अवलंबून असेल. जेवढं ट्रान्समिशन व्होल्टेज जास्त असेल
तेवढं क्रॉस आर्मचं 2 आर्म मधला अंतर पण जास्त असेल. हा खालचा जो भाग आहे दॅट इज टॉवर बॉडी, ह्याला आपण टॉवरचे लेग म्हणूयात, आणि हा खालचा भाग जो आहे त्याला टॉवरची बॉडी असं म्हणतो. आता क्रॉस आर्म जो आहे, ह्या क्रॉस आर्मला आपण इन्सुलेटर स्ट्रिंग वापरलेली आहे. आपण ह्या सस्पेन्शन इन्सुलेटरचा वापर करतो. आणि लाईन जी आहे किंवा कंडक्टर जो आहे ते खाली गोल आकाराने जो दाखवलेला आहे, या ठिकाणी गोल आकाराने जो दाखवलेला आहे तो आहे कंडक्टर. तर टॉवरचा क्रॉस आर्म आणि कंडक्टर ह्यांच्यामध्ये हा इन्सुलेटर वापरलेला आहे, विच इज मेड फ्रॉम पोर्सिलिन और स्टेट आहे. तर ह्या इन्सुलेटर स्ट्रिंगचा आपण वापर केलेला आहे. त्यामुळं ही लाईन जी आहे, ही लाईन आणि टॉवर यांचा विद्युतदृष्ट्या संपर्क येत नाही, आणि हा कंडक्टर पूर्णपणे ह्या टॉवर पासून अलग केलेला असतो. ह्या पीकचा जो वरचा भाग आहे, ह्या पीकच्या वरच्या भागात आपण जे अर्थ वायर आहे ते अर्थ वायर कनेक्ट करतो. अर्थ वायर पीकच्या एकदम टॉपला जोडण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस लाइटनिंग होईल आकाशातून, त्यावेळेस ते लाइटनिंग झालेली जी वीज आहे किंवा लाइटनिंग स्ट्रोक जो झालेला आहे, तो लाइटनिंग स्ट्रोक लाईनवर पोहोचण्या अगोदर तो अर्थ केला जाईल. दिस टॉवर इज प्रॉपरली अर्थ, आणि वरचं जे लाइटनिंग आहे ते टोटली अर्थ केलं जाईल, आणि त्या टॉवरचं आणि इन्सुलेटर आणि लाईनचं प्रोटेक्शन केलं जाईल. आता सपोर्टिंग स्ट्रक्चर नंतर आता तिसरा जो भाग आहे, तो तिसरा भाग आहे इन्सुलेटर्स. आणि इन्सुलेटर म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलं की सपोर्टिंग स्ट्रक्चर आणि ट्रान्समिशन लाईन ह्यांना एकमेकांपासून विद्युतदृष्ट्या अलग करण्यासाठी इन्सुलेटरचा वापर केला जातो. आणि ह्या इन्सुलेटरचे जे वेगवेगळे टाइप्स आहेत, त्या इन्सुलेटरचे वेगवेगळे टाइप्स, त्या इन्सुलेटरची रचना, त्या इन्सुलेटरचे फायदे आणि तोटे, हा भाग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.